कर दी है। और क्रिकेट में भारत और दक्षिण अफ्रीका के बीच पहला क्रिकेट टेस्ट मैच कल कोलकाता में, और इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार। गुड इव्हनिंग। 100.1 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 9 वाजलेत. आता ऐकूयात हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचलन आणि निवेदन वंदना साबळे यांचं. श्रोते हो, नमस्कार. हॅलो गीत बहार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे. अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम. असंच काहीसं प्रेम आकाशवाणी अहिल्यानगर परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांमध्ये आहे. हे प्रेम फुलतं, बहरतं ते हॅलो गीत बहार कार्यक्रमात संवादाच्या माध्यमातनं. तेव्हा पाहूयात कार्यक्रमात पहिला फोन कॉल कोणाचा. हॅलो. हा बोला. कार्यक्रम हॅलो गीत बहार, कोण बोलताय? हा भिंगार बोलतोय, बाळ मंडळी. कार्यक्रमात स्वागत आहे. हा आम्हाला गाणं लिहिलं होतं, फकीरा देतो. फकीरा त्यातलं कुठलं? ते नाही का, फकीरा चल चला चल. बर बर बर, चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, कार्यक्रम आहे हॅलो गीत बहार. बरोबर, कोण बोलताय? तुमचाच रेडिओ मित्र बोलतोय ताई, बालाजी जोनकले, खंडगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे बालाजी, बोला. हो, बऱ्याच दिवसानंतर ट्राय केलं ताई, लागलं. बर. शेतीची आता हरभऱ्याची पेरणी 8-10 दिवस झालेले आहे पेरून. आणि हरभऱ्यासाठी पोषक असं आता वातावरण पण झालं आहे, हो की नाही? थंडी 4 दिवसामध्ये भरपूर अशी थंडी आहे ताई. थंडीची हुडहुडी भरली आता. हा बरोबर आहे ना. थंडीची चावड लागली तरच आपल्याला सर्व काही चांगलं असते, शरीराला असते, सर्व काही अपायकारक असते. अगदी सर्वच दृष्ट्या आरोग्यदायी असा हा मोसम असतो, हो की नाही? हो, थंडी असणं गरजेचं असते, पाऊस असणं वेळेला गरजेचं असते, ऊन असणं वेळेला गरजेचं असते. सर्व काही जर असलं तरच आपण निरोगी राहाल ना. नक्कीच नक्कीच. आणि निसर्ग जर सुरळीत राहावा असं वाटत असेल तर प्रत्येक मानवानं त्यासाठी प्रयत्न देखील केले पाहिजे. एकतरी झाड प्रत्येकानं लावलं पाहिजे, हो की नाही? बरोबर आहे ना ताई. झाडामुळे आपल्याला हवा मिळते, सर्व काही ऑक्सिजन मिळतं. प्रत्येकाच्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर प्रत्येकाने 4-2 जर झाडं लावली तर आपल्याला चांगलं वेळेला पाऊस येईल, नैसर्गिक वातावरण चांगलं राहील. आपल्याला आपत्कालीन परिस्थितीपासून आपण दूर व्हाल ना. नक्कीच. आज कार्यक्रमात कुठलं गीत ऐकताय? आजच्या कार्यक्रमातनं दादांची गीतं ताई, कसं होतं पूर्वी दादा कोणके शाहीर यांची जर पिक्चर लागितला तर आम्ही प्रत्यक्ष नायगावला गाडी लावून जायचं. त्या काळात 2 रुपये तिकीट असते ताई. दादांचे चाहते होता तुम्ही? हो हो, दादांचे कोणतं पिक्चर जर लागितला ताई आणि त्यामधलं कोणतं गीत ऐकावं आणि कोणतं नको असं नाहीये मनामध्ये. म्हणजे कोणतं जर गीत ऐकलं तर ते चांगलंच वाटायचं. वेळ त्याचा कुणीकडे जायचा समजायचं सुद्धा, वेळचं भान देखील आम्हाला समजायचं नाही ताई. अगदी बरोबर. मग आज कुठलं गीत ऐकताय? बोट लावून तिथे गुदगुदल्यामधलं नामदेव माझं मला एक छान हवा. बरं बरं, चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. अहो, गोविंद पिसा बोलतो, मांजरी तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. आपले आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे सर्व कार्यक्रम भरायचा ऐकत राहतो. मांजरीमध्ये आपलं हॉटेल बी आहे. हा हा हा. आज कुठलं गीत ऐकताय? मराठी आपलं हे सगळीकडे बॉम्ब चित्रपट आहे, सगळीकडे बॉम्ब. त्याच्यामध्ये गीत आहे ना, सांगता आज आज कळी मला कसा जीव माझा तुझ्यावर फुलला, असं मराठी गीत. ते गीत चांगलं आहे बरं का. चालेल चालेल. काही 2 नाव सांगा मला. हा सांगा. आमचे मित्र हे रणजित थोरात आहे, प्रकाशदादा जैनी, आणि उस्मान फौजी, धनंजय चव्हाण आणि सर्व मित्र गीत आहे. आपण सर्वच जण मिळून या गीताचा आनंद घेऊयात. कार्यक्रमात हॅलो. कार्यक्रम हॅलो गीत बहार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा येथील तुकाराम दादा बोलतोय. कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. धन्यवाद. आपण काय करता? माझं वर्कशॉप आहे वेल्डिंग काम करतो, घरचे दरवाजे, ग्रिल. बर बर बर. आणि हे काम करता करता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या कार्यक्रमांचा आनंद घेता. हो हो हो. आज कुठलं गीत ऐकताय कार्यक्रमात? आज आला थंडीचा महिना, गणपती शेकोटी पेटवा. बर, चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. आमचा
ग्रुप एक आहे हॅलो प्रामाणिकचा ग्रुप. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तो गाणं ऐकतो. मग या बर बर ग्रुपमध्ये आमचे सर्व मित्र आहेत. चालेल, आपण सर्वच जण मिळूया गीताचा आनंद. गीत बहार, हा गीत बाहेर. हॅलो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ना. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र कार्यक्रम हा, हॅलो मी- गीत बहार. कोण हा, बोलताय? मी कांदिवली मुंबईवरून अनिरुद्ध भातखंड बोलतोय. कार्यक्रमात स्वागत आहे, बोला. आपण बोलल्याबद्दल आपले स्वागत आहे. धन्यवाद. मला एक गाणं द्यायचं होतं. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकताय? मला आताच हल्ली सुलक्षणा पंडित यांचं दुःखद निधन झालं. सुलक्षणा पंडित यांना आपणा सर्वांतर्फेच भावपूर्ण हा. आदरांजली देऊयात. हो, तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मला एक गाणं द्यायचं आहे. कुठलं त्यांचं? मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेलं पण एक गाणं आहे. तुमच्याकडे जे त्यांचं उपलब्ध असेल ते बरं. लावा. चालेल चालेल. अभिनय, गायन सर्वच क्षेत्रात हो. त्यांनी आपलं आणि जे नंतर मग कौशल्य आहे ते त्याचा- गाजवलं. हो, आणि त्यानिमित्त आपण आठवण करूया. नक्कीच नक्कीच. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप हो. धन्यवाद. ओके, धन्यवाद आपल्याला पण. मी खलील शेख बोलतोय नगरहून. आज आहे ना मला अपना पण चित्रपटामधलं गाणं ऐकायचं होतं. त्यातलं कुठलं? आज मी मुसाफिर आहे आता आहे जाता आहे. क्या बात, मस्त. तर तेवढं गाणं लावून का तुम्ही? नक्कीच नक्कीच. काय करता आपण? काय नाही मॅडम, मी रिटायरमेंट नाही मिळत. रिटायर आहात? कुठे होता सर्व्हिसला? मी मिस्त्री काम करत होतो मॅडम. बरं बरं बरं. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. ओके ओके मॅडम. हेलो, बोला. कैसे हैं आप? बहुत बढ़िया, आप कैसे हैं? हम भी मस्त हैं. अभी गार्डन से घूम कर आए हैं घर पे. क्या बात है, ठंडी हवा का आनंद लिया है. जी, आप कौन बोल रहे हैं? मैं उदयलाल टेलर बोल रहा हूँ, उदयपुर राजस्थान से. कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. मराठी कळतं? नहीं, थोड़ा थोड़ा मालूम पड़ता है. अच्छा अच्छा, ठीक है ठीक है. कार्यक्रम में आपका बहुत बहुत स्वागत है. राजस्थान का मौसम अभी कैसे है? मौसम हल्की हल्की ठंड शुरू हो गई है और दिन का तापमान भी बहुत गिरा हुआ है. दिन में भी ठंडी हवा चल रही है तो ठिठुरन बनी हुई है और सुबह सुबह कोहरा छाया हुआ है. अगर हम चाहे राजस्थान घूमना अभी के मौसम में तो ठंड का मौसम बहुत ज़्यादा होता है क्या? नहीं, आपको ठंड ज्यादा लगेगी. अच्छा, ओके. हाँ, महाराष्ट्र में तो गर्मी रहती है ना. हाँ, अभी ठंडी तो- है लेकिन इतनी नहीं है. हाँ, इतनी तो नहीं है, लेकिन स्वेटर वगैरह साथ में शॉल और स्वेटर लाना होगा आपको. अच्छा अच्छा. हम तो ये इस मौसम के आदी है तो हमें थोड़ी कम लगेगी. बराबर. बाहर से आने वालों को ज्यादा लगती है. टूरिस्ट लोगों को ज़्यादा लगती है. जी जी आज कार्यक्रम में कौन सा गीत सुनेंगे? जी मैडम, अभी सुबह सुबह गार्डन में घूम रहा था तो कांटा लग गया था पाँव में, तो मुझे एक समाधि का गाना याद आ गया. उस पर कांटा लगा. कांटा लगा क्या तेरे बात है. बंगले के पीछे तेरी बेड़ी के नीचे, वो सुना दीजिए. और बात है. आशा पारिक पर फिल्म आया है. बिल्कुल बिल्कुल. पिक्चर देखी थी? जी, 2 बार देखी थी मैडम. और आप क्या कर रहे हैं? हम टेलरिंग का काम करते हैं ओके. और 52 साल से रेडियो से जुड़ा हुआ हूँ. 70+ एज है, 30 साल की उम्र से रेडियो से जुड़ गया हूँ. बहुत बहुत धन्यवाद आपका रेडियो से जुड़े रहने के लिए. और आप जैसा श्रोता है तभी तो हमें हर प्रोग्राम करने के लिए एक प्रोत्साहन मिलता है. जी जी जी. हम गीत संगीत तो कहीं पर भी सुन लेते हैं आजकल तो यूट्यूब पर पे, और लेकिन आप लोगों की आवाजें सुनने में मुझे बहुत आनंद आ रहा है. समझता हूँ कि मेरी बहनों की आवाजें सुन रहा हूँ मैं. क्या बात है, बहुत बहुत धन्यवाद भाई साहब. जी. कार्यक्रम में आज आप शामिल हुए इसलिए आपका बहुत बहुत धन्यवाद. सुनते हैं आपकी पसंद. मेरे एकता रेडियो सत्ता संघ के सभी भाई सुनेंगे. बिल्कुल बिल्कुल, हम सभी मिलके इस गीत का आनंद लेंगे. जी, बहुत बहुत धन्यवाद. बहुत बहुत. हॅलो. मी पटोगा तालुका औसा जिल्हा लातूरून उस्मान शेख फौजी बोलतो ताई. बरं, कार्यक्रमात स्वागत आहे उस्मानजी. धन्यवाद धन्यवाद ताई. काय म्हणताय? काय नाही ताई, थंडी सुरू झालेली आहे. बरोबर. वातावरणात आता खूप फरक पडलेला आहे. गारवा आहे.
आणि आपल्या आकाशवाणी अहिल्यानगरचे कार्यक्रम ऐकत बसलो आहे ताई. बर बर बर. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकताय? आता थंडीचे दिवस चालू झाले तर चित्रपटाचं नाव आहे दो बदन. जब चली थंडी हवा. हा ताई, हे गीत ऐकायचं आहे ताई बरोबर. बर 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 बर. आणि आपण जे शनिवारी कार्यक्रम आपली पसंत सादर केला खूप बहारदार आणि खूप छान झाला ताई. आमचे पण पत्र आपण सामील केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई आपले. धन्यवाद. अहिल्यानगरचे कार्यक्रम तर खूप दर्जेदार होत चाललेले आहेत. आणि त्यासाठी आपण जे सर्व श्रोते आमचे चाहते आहात त्यांचंही सुद्धा तितकंच योगदान आहे कार्यक्रम चांगले होण्यामध्ये. कारण श्रोता जेव्हा आम्हाला अभिप्राय देतो, स्नेहांकितद्वारे पत्राद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवतो, तेव्हा प्रत्येक आमच्या जो उद्घोषक आहेत त्याला सुद्धा एक नवीन भरारी मिळत असते कार्यक्रम करण्यासाठी. खास करून तर माझ्या सगळ्यांकित पत्रासाठी आपल्या अहिल्यानगरचे निवेदिका ताई एवढी प्रशंसा करीत आहेत ताई की आता माझ्यापाशी खरंच शब्द नाही. चालेल, आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि धन्यवाद. यासाठी 2 मित्र होते ताई माझे. आपण सर्वच जण मिळून या गीताचा आनंद घेऊयात. ठीक. हॅलो हेलो कार्यक्रम हॅलो गीत बहार, बोला. जी नमस्कार नमस्कार. जी, मैं मध्य प्रदेश के मंदसौर जिले के नाटाराम से मैं दशरथ सेन बोल रहा हूँ. बस अच्छा, बोलिए. जी, अहिल्यानगर आकाशवाणी से काफी दिनों बाद बात हो रही है. कैसे है? तो बहुत अच्छा भी लग रहा है. मोबाइल ऐप के जरिए पहुंच रहे हैं पूरी दुनिया भर में. जी, दुनिया ही बिल्कुल किसी भी इस दुनिया के पृथ्वी के किसी भी कोने में बैठे रहो, बस मोबाइल ऐप के चाहे वहाँ आकर जी जी क्लिक जी. के माध्यम से दुनिया अब मुट्ठी में आ गई है, ऐसा कह सकते हैं. मुट्ठी में आ चुकी है. बिल्कुल सही बात है. डिजिटल का जमाना भी है और आकाशवाणी भी इस जमाने के साथ में हमको भी ले चल रही है. अगदी अगदी. अभी AI का भी जमाना आ रहा है और तरक्की हो रही है. तो मतलब ये स्थिति हो गई कि अब तो पैसे देखने को मिलेंगे नहीं शायद 5 साल तो. जी जी जी. आज गाना कौन सा सुनेंगे? मेरा दिल भी कितना पागल है, ये साजन फिल्म का गीत है. क्या बात है, बहुत बढ़िया. कार्यक्रम में आप शामिल हुए इसलिए बहुत बहुत धन्यवाद. सुनते हैं आपकी आखिरी में पसंद. एक बात कहना चाहेंगे आकाशवाणी के जरिए श्रोताओं को, हाँ हाँ कम से कम 1 महीने का अंतराल जरूर डाले जी, और बिल्कुल. दूसरे को भी मौका दे, खुद का भी मनोरंजन करे. धन्यवाद. सुनते हैं आपकी पसंद. कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे, तेव्हा थांबूयात इथंच. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात रविवारी रात्री 9 वाजता एका नवीन सादरकर्त्यासह. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं महेंद्र रोहोकले आणि संतोष साबळे यांनी. मी आपला निरोप घेते. नमस्कार. दी है और क्रिकेट में भारत और दक्षिण अफ्रीका के बीच पहला क्रिकेट टेस्ट मैच कल कोलकाता में और इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक